आवाज थोडासा An old video of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar speaking about a plane आणि accident. त्याच्यावर बाहेरून यावं लागलं, त्याच्यावर तिथे जास्त वेळ गेला नाही तर आतापर्यंत कार्यक्रम संपला असता. बरं, पायलटला म्हणलं बाबा असू दे ढगाळ वातावरण, चल जाऊया. तो म्हणला आता गेल्याच आठवड्यात ढगाळ वातावरणात एक हेलिकॉप्टर पडलं, तिघाच्या तिघं वारलेली आहेत. तसं सांगितल्यावर आपला गप्पा बसलो, म्हणलं चला गाडीला. मित्रांनो, कधी कुणाचा काय होईल ते काळाच्या नियतीच्या पुढे तुम्हाला मला सांगता. सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस तेव्हा गप्पा मारत बसले. म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणजे काही काळजी करू नका. माझे आतापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हाला काही होणार नाही. अरे बाबा म्हणला ते काय सांगतोय, एक तर पोटात गोळाला. आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेतो तुम्हाला, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते. काही काळजी करू नका. खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते, त्यामुळे मला याचा अनुभव आहे. माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्यामुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत. Last rites of Maharashtra Deputy CM Ajit Pawar held with full state honors.